खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चमचमीत चविष्ट आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. खवय्यांनो, तुमच्यापैकी जर कोणी स्वयंपाकाला स्वयंपाक करण्याला हलक्यात घेत असेल तर ती जगातली सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला असं फक्त वाटत असेल, अरे त्याने काय फक्त स्वयंपाकच केला, तिने काय फक्त स्वयंपाकच केला, तो काय शेफ, अरे रे 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 रे, असं नाहीये. एखादा पदार्थ, एखाद्या घरातली चव किंवा एखादीच्या हातची चव तुम्हाला जगामध्ये सन्मान मिळवून देऊ शकते. लोकांमध्ये अगदी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती पडेल असा चांगला प्रसंग तुमच्या आयुष्यात आणू शकते. आणि अशीच कौतुकाची थाप नॅशनल लेवलवरती मिळवलेल्या सीमाजी नलावडे आज आपल्याकडे येणार आहेत. त्यांच्या हातची चव आपण चाकूया. बघा, पदार्थ करणे आणि तो खाऊ घालणे याला अंत नाही, याला सीमा नाही. आणि आज ज्या येणार आहेत त्याही सीमाच आहेत. ठीक आहे, आपण बोलूया सीमा नलावडेंना. नमस्कार. नमस्कार. कशा आहात सीमाजी तुम्ही? खूप छान. मस्त या 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 हॅलो, कुठून आलात आपण? मी पुण्याहून आली. पुण्यात कुठे राहता? पुण्याला म्हणजे स्वारगेटच्या जवळ बिबेवाडीच्या तिथे राहते. कोण असतं घरी? घरी मिस्टर असतात, एक मुलगा आहे आणि सासूबाई आहेत. बर, काय करतात चिरंजीव? तो आता लास्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. बर, आणि सर? ते फायनान्स मध्ये. वा, आम्ही असं ऐकलंय तुम्हाला नॅशनल लेवलवरती कौतुकाची थाप मिळाली म्हणे. हो, मला पदार्थ करायला, खाऊ घालायला खूप आवडतात आणि मी बऱ्याच पाककला स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करत असते. बर. तर अशीच एक नॅशनल लेवलची स्पर्धा होती. आधी स्टेट लेवलला पुण्यामध्ये झाली आणि महाराष्ट्रातून मग मी निवडली गेले आणि मग दिल्लीला त्याची फायनल होती. बर. तिथे ऑस्ट्रेलियाचे मास्टर शेफ जज म्हणून होते. अरे बापरे. हा, तर तिथे मी आपल्या महाराष्ट्राला म्हणजे हे केलं, रिप्रेझेंट केलं हो, होतं. हो, हो. तेव्हा कोणता पदार्थ होता? फ्रेंच असे टार्ट असतात, पण टार्ट. ते आपल्या देसी मी त्याला टच दिला होता. बेस्ट. बाजरीचे टार्ट केले होते. मी टार्ट खाल्लंय, हा. मला आवडतं खूप. पण ते सेवरी टार्ट केले होते, बाजरीचे टार्ट, आणि त्याच्यात म्हणजे वांग्याचं भरीत असं भरलं होतं. असा तो केला होता वा पदार्थ. वा 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 वा, म्हणजे तुम्ही मोठ्या लेवलला जाऊन आपला महाराष्ट्रीयन टच काही सोडला नाही. हो हो. फारच छान. सीमाजी, आज आम्ही फार खुश आहोत की तुम्ही इथे आलेला आहात. आज आम्हाला नेमकं काय खाऊ घालता याच्याविषयी उत्सुकता आहे. खूप गप्पाही मारूया, स्वयंपाकघरात जाऊया. हो. या, सीमाताईंना घेऊन आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया आज तिथे काय पदार्थ बनतोय. या. पण हे जे पाककला स्पर्धेमध्ये भाग घेण्याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे, हो ती अजूनही कायम आहे का आता? हो हो. नाही नाही, मी घेते. नेहमी अजूनही घेता भाग? हो, नेहमी घेते. पण याच्याविषयी माहिती कशी मिळवता? पेपरमध्ये येतं, सोशल मीडियावर येतं? पेपरमध्ये येतात, पण पेपरपेक्षा आता सोशल मीडियावर जास्त म्हणजे ऍक्टिव्ह राहायला हा लागतं. हा. बर, पण या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी घरातल्यांचं काय म्हणणं असतं? सपोर्ट असतो त्यांचा. घे, तुला आवड आहे तर घे भाग. अजून काय आवडी? तुम्ही नोकरी, जॉब काही करता? नाही नाही, मी हाऊसवाईफ आहे. बर, आणि माहेर तुमचं कुठलं? माहेर आणि सासर म्हणजे मूळचं सांगली आहे, अच्छा. पण आम्ही पुण्यातच आहोत. म्हणजे जन्म माझा पुण्यातच झालाय, पण मूळ गाव सांगली आहे. फार छान. चला, सीमाजींच्या हातचा पदार्थ आम्हाला चाखायचा आहे. मी फार उत्सुक आहे. नॅशनल लेवलवरती कौतुकाची थाप मिळवणाऱ्या सीमाजी आज इथे किती सीमा ओलांडतायत चवीच्या, हे आम्हाला बघायचं आहे. पदार्थ कुठला ठरलाय आपला? आपला पदार्थ जो आहे तो पारंपरिक पदार्थ आहे. बर. आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे. आणि राळ्याची सजुरी असं त्याचं नाव आहे. राळ्याची सजुरी? हा, राळ म्हणजे एक मिलेटचा प्रकार आहे. हो हो. आता बरंच म्हणजे कोणी मिलेट एवढे खात नाही, पण हा म्हणजे आपल्या पूर्वजांनी कसं त्यांनी यूज केलेला त्याच्यात, तर आपण हा आज दाखवतोय. नावही जरा वेगळं हा, आहे. हे तुम्ही सजुरी. ठेवलंय का आधीपासून? नाही नाही, ते पारंपरिकच आहे. पारंपरिक नाव हा, आहे. पारंपरिकच आहे, राळ्याची सजुरी. राळ्याची सजुरी. हा, सजुरी. नावात सुद्धा एक नाविन्य आहे, वेगळे पण आहे. तर सजुरी नेमकी कशी आहे राळ्याची हे आपण बघूया. साहित्य घेऊन या प्लीज. सजुरीसाठी लागणारं साहित्य काय मला सांगा. सजुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: राळ्याचं पीठ, मैदा, रवा, तूप, जायफळ पावडर, वेलची पावडर, सुंठ पावडर, मीठ आणि सारणासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. हा कधी करतात पदार्थ? कुठे करतात? हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात जास्त केला जातो. आता जरा कमी प्रमाण आलंय, पण पूर्वी हे लग्न कार्यात जेव्हा मुलगी पाठवणी करतात, लग्न झाल्यावर जे बुत्ती म्हणून देतात, शिदोरी देतात त्या मुलीच्या घरी,
बरं, तर बरं. तेव्हा हा पदार्थ दिला जायचा. आणि मग साहित्य पाहता असं वाटतंय की हा टिकणारा पदार्थ आहे. हो, हा 15-20 दिवस आरामात टिकतो. हा, कारण याच्यामध्ये कुठलाही जर साहित्यात पदार्थ तुम्ही पाहिला तर तो असा ओला नाहीये, म्हणजे चिरलेला कांदा टोमॅटो असं काही नाही, नाही, सगळं नाही. कोरडं आहे. हो. आणि कोरडे पदार्थ हे टिकतात. हो. त्याच्यामुळे राळ्याची सजुरी तुम्ही शिदोरी म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता हो. डब्यामध्ये वगैरे. हो, हो की हो. नाही? चला, काय करायचं पहिल्यांदा? आधी आपल्याला गुळाचा पाक करून घ्यावा लागेल. बर, काय काय घालायचं याच्यात? गुळ घालायचा आणि गुळ विरघळेल इतकंच पाणी घालायचंय. बर, टाका गूळ. एकदम थोडस पाणी. हा, बस 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 बस. पुरे? हो. घ्या. थोडस अजून चालेल. पाणी चालेल? थोडस. हा, एकदम थोडं, 1 चमचाभर. आपल्याला हा गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. बरं. पूर्वी राळ्याचा भात खायचे. हो. गौरीचं आगमन असतं त्यावेळेस राळ्याचा भात पूर्वी करायचे घरात. बर बस, बंद करा. बर, ते राळे आपण भिजून त्याची पावडर केली. खमंग झालाय गुळाचा पाक. हो. आता काय? आता हा थोडा थंड करायचा. ठेवूया की तसंच. हा. काय सुगंध येतो ना छान. हो. आता याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर घालायची. पुरे? हो. झाली वेलची पावडर. हो. सुंठ पावडर. हो. जायफळ पावडर. ती थोडीशी बेतानी घालायची. हा. नाही तर वराड झोपी जाईल. हा पाक आता थंड करून घ्यायचा बर. आणि गाळून घ्यायचा. आणि मग ह्याच्यात ते भाजलेलं राळ्याचं पीठ बसेल तेवढं घालायचं. आपण मग गाळून ते घेऊ सारण का तयार. आधी? हो, चल. सारण तयार करायचं त्याचं. काय हो सीमा मॅडम, बोला. मी तुम्हाला खूप मदत करतोय असं तुम्हाला नाही वाटत? हो, खूपच मदत करताय. तेच ना, तुम्ही म्हणतच नाही काही. नाही नाही, खूपच छान मदत करताय. वा वा, धन्यवाद. हा, परफेक्ट. हो. हा पाक थोडा आता थंड होऊ द्यायचा. बर, पाकाला थोडस आपण हा. साईडला ठेवूया गार व्हायला. हा. पुढे काय? आणि तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पारीची. चला. हे लागणार आहे ना? हो. त्यासाठी लागेल? हा 1 वाटी. हा मैदा आहे. हा, मैदा 1 वाटी. त्याच्यात अर्धा वाटी रवा. आणि तेलाचं मोहन आपल्याला कडकडीत करून घालायचंय. बघा, हा, 2 चमचे लागेल. बस. 2-3 टप्पे आहेत महत्वाचे. हो. गुळाचा पाक करणे, तो गाळून घेणे, हो. त्याच्या आधी राळ्याची आपल्याला म्हणजे पावडर करून घेणे, आता तेलाचं मोहन याच्यात घालायचंय. हो. मग याच्यामध्ये राळ्याचं पीठ नाही घालायचं? याच्यात नाही घालायचं, आपल्याला सारण करायचंय राळ्याच्या पिठाचं. बर. मग हा पदार्थ म्हणजे त्याचं नाव कसं सजुरी म्हणजे साजिरी, एक असं नाजूक असं नाव हो, आहे, हो. तसा हा पदार्थ करायला पण नाजूक आहे. बर बर. म्हणजे तो अगदी निगुतीनच करायला लागतो. हो, बरोबर आहे. असं राळ्याची घाई घाई सब्जी. केली आणि केलाय पदार्थ असं नाही. धपाधप शांत. तसा हा. रस टाकल्यात, मिरची सगळं पावडर. शांतपणे करावं लागतं, एक एक टप्प्याने. बरोबर आहे. झालंय गरम तेल. हो, झाले झाले. हे किती लागणार आहे बघा. अंदाजे थोडस टाका. 2 चमचे लागतात. टाका टाका. हा, अजून थोडं. हा, बस बस. चमचा. घ्या. याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं. बर. आपली जी राळ्याची जी सजुरी आहे ती खुसखुशीत असते. म्हणजे अशी वरून त्याचं कवर खुसखुशीत आणि आतून जे सारण जे असतं ते गुळाचं सॉफ्ट असतं. बर. आणि अशी छान फुगते ती. बर. मोहन बरोबर झाले की नाही हे बघण्यासाठी असं दाबून बघायचं. आणि मोहन घातल्यामुळे जरा खुसखुशीत होते. खुसखुशीत होतं ना ते. हो हो. रव्यामुळे होईलच खरं तर, होते ना. पण ती पारी होईल. पाणी ऍड करूया. हो. थोडं थोडं. बस बस, थोडं थोडं. अगदी घट्ट नाही, अगदी पातळ नाही, असं गोळा मळून घ्यायचा कणकेचा. आपलं तर ठरलंय सजोरी नाजूक पद्धतीने करायची. हो. धसमुसळेपणा नाही करायचा. नाही. भसाभस मसाले घाला, तेल घाला, तूप घाला असं नाही.
नावाप्रमाणे त्याचा नाजूकपणा मेंटेन राहायला मेंटेन पाहिजे. राहायला पाहिजे. तोपर्यंत मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवू का? हो ठेवा चालेल. कारण मला माहिती आहे आता पुढे तळायचं काम आहे. हो किती लागणार आहे बघा तेल. हा तेल तळण्यासाठी लागेल म्हणजे लागेल आपल्याला. आपल्याला ही जी कणिक आहे ती मळलेली एक 20 मिनिटं तरी आपल्याला झाकून म्हणजे भिजवून झाकून ठेवली पाहिजे, कारण त्याच्यातला रवा भिजला पाहिजे, बर मग तो फुलेल. बरोबर ठीक आहे. आपण आणि एक काम मग करूया. हा हे मिश्रण जे आहे ते जे तुम्ही मळून घेतलंय त्याच्यामध्ये रवा आहे, मैदा आहे, हो. मोहन आपण घातले, ते रेस्ट करत ठेवूया. हो. आणि झालं की पुढच्या कृतीकडे वळूया. तोपर्यंत सारण करून घेऊया आपण. चला सारणासाठी काय काय लागतं ह्याला ठेवूया बाजूला. आता हा आपला जो पाक आहे तयार केलेला, हो आता हा पाक ह्याच्यात घ्यायचा आणि त्याच्यात बसेल इतकं सारण घालायचं. राळ्याचं पीठ घालायचं ठीक आहे. आणि त्याचं म्हणजे असं हाताने असं मॅश करून करून असं तयार करायचं. अंदाज घेत घे. हा अंदाज घेत घेत. हे अजून जरा गरम आहे पण ठीक आहे. आता ते मी हाताने हे करते. हो करा. अलगद अलगद. हे लागेल म्हणजे अंदाज घेत घेत असं हे करायचं. आणि आपली कणिक आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते दोन्ही सेम पाहिजे. पुरणाच्या पोळीला पण तसंच असतं. हम्म. दोन्ही पिठं म्हणजे सेम, कणिक आणि पुरण कसं सेम टेक्स्चर लागतं तसंच ह्याचं पण. ठीक आहे. म्हणजे ते शेवटपर्यंत असं हे होतं. बरं. आपण भरल्यावर जातं ते स्प्रेड होतं. मला वाटतं एवढं पीठ पुरेसं आहे. नाही अजून थोडं लागेल. लागेल. राळ्याच्या पिठाचा एक सुगंध वेगळा आहे. खमंग पण. हा म्हणजे जसं हा याचा वेगळा सुगंध आहे. जसं गव्हाचं एक आपल्याला कळतं की हे गव्हाचं आहे, ज्वारीचं आहे, तांदळाचं आहे. राळ्याच्या पिठाचा आणि तोही भाजलेल्या राळ्याच्या पिठाचा सुगंध फार छान आहे आणि वेगळा आहे. चला राळ्याच्या आवरणाचं सारण तयार आहे. सारण तयार आहे आपलं. वरची पारीचं कणिक पण आपण मळून तयार ठेवलं. आणि गुळाचा पाक तयार करून जे आपण केलं तेही तयार हो, आहे. ते इकडे तयार. तेलही तापत ठेवलंय. हो. व्हॉट नेक्स्ट? आता आपल्याला सजुरी लाटायची म्हणजे लाटायची. तयार करायची. मला पोळपाट देतो. घ्या. अजून काय काय आवडी तुमच्या सीमा मॅडम? काही नाही, मला वेगवेगळे ठिकाणं बघायला आवडतात. मला वाटलं तिथले- ट्रॅव्हलिंगची खूप आवड असेल. ट्रॅव्हलिंग करायला आवडते आणि तिथले वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला आवडतात. कुठल्या प्रदेशातले पदार्थ तुम्हाला फार आवडले? पंजाब, परत काशीचे पण मला चाट वगैरे खूप आवडले. पंजाबचं सरसोदा साग, मक्की दी रोटी, छोले वगैरे पण छान. कुरकुरी भेंडी कुलची. छोले, हा, मसाला छास, हो, हो. लस्सी. छान आहे तिकडचे. बघा मला सगळं माहिती आहे. हो. ह्या सारणाची आपल्याला अशी छोटीशी गोळी करून यावरच्या पारीमध्ये भरायची. भरायची आणि ती वरच्या म्हणजे आपण जे हे करतो बंद करतो त्या साईडने आपल्याला लाटायची. बर ठीक आहे. सगळ्यांसारखं अरे वा वा खूप छान मस्त असं नाही मी म्हणणं पठाण म्हणजे लाटायची पण एक पद्धत आहे, परत तळायची पण एक पद्धत आहे बस आणि अगदी अलगदपणे ती लाटायची. थोडीशी जाडसर लाटायची, अलगद लाटायची. कधी तुमचा पदार्थ कुठला फसलाय का हो सीमाजी? हो, तळताना उलट्या साईडने घालायची. बर. वा छान टंब फुगली की हो. हो, फुगायलाच पाहिजे ती. तिला धाकच तुमचा एवढा आहे. याच्या बरोबर ना असं छान तोंडी लावायला लिंबाचं लोणचं असेल तर काय मजा येईल ना. हो, खूप छान. आपली सजुरी झाली. थोडी खरपूस नको का उद्याला? नाही, जास्त खरपूस नाही, कारण मोहन आणि हे आहे त्यामुळे ती अशी. आणि काय म्हणतात, गुळ आपण पाकातला गुळ हे केलाय त्यामुळे ती अजून आतमध्ये शिजणार. वा काय छान टंब फुगली सजुरी. हो. माझा एक पदार्थ फसला होता, तो म्हणजे मला लहानपणापासूनच पदार्थ करायची आवड होती. आणि सगळ्या लहान मुलांना आपल्याला केक खायला पण आवडायचं आणि करायला पण आवडायचं. तर मी अशी 9वी 10वीतच असेल तर आमच्या शेजारी एक काकू होत्या राहणाऱ्या, त्या केक खूप करायच्या. मग मी त्यांना विचारलं, काकू केक कसा करायचा असं तसं. तर त्या काकूंनी मला सांगितलं असं असं प्रमाण आणि हे. तर त्यावेळेस असं कंडेन्स मिल्क, त्याच्यात साखर असती असं काही डोक्यात नव्हतं. आणि मी तो केक
करायला घेतला. त्यांनी मला सांगितलं होतं असं असं कंडेन्स मिल्क घालायचं असं, आणि एवढी 2 टेबलस्पून साखर, ते टेबलस्पून आणि ते पण मला काही एवढं कळत नव्हतं. आणि मला वाटलं काकूंनी काहीतरी मला चुकीचं सांगितलंय. 2 टेबलस्पून एवढ्या केकला कशी साखर जास्त लागणार. मी 2 कप साखर घातली. अरे रे 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 रे. त्यामुळे केक माझा जेव्हा बेक करायला ठेवला तर तो साखरेचा पाक असा खतखत खतखत असा उकळायला लागला. मी घाबरले आणि बंद केला, म्हणजे तो केकचा जो जुना Process थांबवली हा सगळी. थांबवली. आणि मग सुचेना मला काही, आणि थंड केलं आणि त्याच्यात गव्हाचं पीठ घातलं. जवळजवळ 1 डब्बा भरून शंकरपाळ्या झाल्या त्याच्या. पुढचे 8 दिवस आम्ही शंकरपाळ्या खातो. करायला गेले केक आणि झाले शंकरपाळ्या झाल्या. वा. हो. राळ्याच्या पिठाची साजोरी किती छान हो. निगुतीनी, नजाकतीनी आणि टंब फुगलेली आहे. आणि गुळाची असल्यामुळे ती गोड तर आहेच, शिवाय आपण गुळ छान त्याचा पाक केला होता त्यामुळे खमंगही असेल. पीठ मळताना मोहन घातलं होतं त्यामुळे कुरकुरीतही आहे आणि फार छान सुबक झालेली आहे. सोबतीला लिंबाचं लोणचं घ्या किंवा काही नाही घेतलं तरी चालेल. मला असं वाटतं सकाळचा चहा घेताना आपल्याला सकाळी गोड खाल्लं तर चालतं, हो. आणि त्यात ते असं पौष्टिक असेल तर फारच सुंदर. हो. सकाळच्या चहा बरोबर जर तुम्ही 3-4 सजुऱ्या खाल्ल्या तर पोट छान पौष्टिक पदार्थांनी भरेल आणि तुम्हाला उत्साह मिळेल, एनर्जी मिळेल. बरोबर. वा. खूप गरम आहे. मस्त, फारच छान. राळ्याची सजोरी मस्त झालेली आहे. गुळाची चव अप्रतिम उतरलेली आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. राळ्याची सजुरी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 45 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: राळ्याचं पीठ 1 वाटी, मैदा 1 वाटी, रवा अर्धी वाटी, जायफळ पूड अर्धा चमचा, वेलची पूड 1 चमचा, सुंठ पावडर 1 चमचा, गूळ 1 वाटी, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅनमध्ये गूळ घालून त्यात अर्धी छोटी वाटी पाणी घालून गूळ वितळून पाक तयार करून घ्या. नंतर त्यात वेलची पूड, सुंठ पावडर आणि जायफळ पूड घालून एकजीव करून घ्या आणि पाक गाळून घ्या. आता एका बाउलमध्ये मैदा, रवा, 2 चमचे तेलाचे मोहन आणि चिमूटभर मीठ आणि पाणी घालून मळून घ्या आणि 20 मिनिटे बाजूला ठेवा. आता सारण करण्यासाठी तयार केलेल्या गुळाच्या पाकात राळ्याचं पीठ घालून सारण तयार करा. आता छोटी पारी तयार करून त्यात सारण भरून हलक्या हाताने पुरीच्या आकारा एवढी लाटून घ्या व गरम तेलात तळून घ्या. राळ्याची सजुरी तयार. खवय्यांनो, आजचं सुपर फूड आहे राळं, ज्याला आपण राळा किंवा राळे असंही म्हणतो. आता याचे फायदे काय आहेत तर हाडांची ताकद वाढते. याच्यामध्ये कॅल्शियम असतं भरपूर प्रमाणात, ज्यामुळे सांधेदुखी थांबते आणि हाडे अगदी लोखंडासारखी मजबूत होतात. याच्यामुळे तुमच्या शरीरातली साखर राहते नियंत्रणात. राळा खाणं हे मधुमेहींसाठी सुद्धा फार महत्वाचं वरदान आहे, कारण याच्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही, ती प्रमाणात राहते. मेंदूसाठी म्हणाल तर राळं हे टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती वाढवतं आणि मेंदूच्या नसांना ताकद देतं. पोट साफ राहतं. हा पचायला हलका आहे, त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होत नाही. तांदळाला एक उत्तम पर्याय आहे राळा. वजन कमी करायचं असल्यास तांदळाऐवजी राळ्याचा भात खा किंवा राळ्याची खिचडी खा, केव्हाही चांगलं. मुलांसाठी तर काय सांगू, फार पौष्टिक आहे. मुलांच्या वाढीसाठी शारीरिक आणि बौद्धिक राळ्याची खीर अतिशय उत्तम आहे. अजून एक महत्वाची माहिती: राळा शिजण्यापूर्वी 4-5 तास पाण्यात भिजत घालावा, म्हणजे तो नीट पचतो आणि शरीराला त्याचे पूर्ण गुण मिळतात. त्यामुळे खा राळा, घालू नका राडा. सीमाजी, तुम्ही आज पुण्याहून आमच्याकडे आलात, आम्हाला छान वाटलं. पदार्थही फार पौष्टिक केलात आणि आम्ही तो खाऊनही पाहिला, आनंद वाटला. तुम्हाला बरं वाटलं का? हो, खूप छान. एकीकडे नॅशनल लेवलवरती पावती मिळवणं आणि इकडे स्वयंपाक करणं, काय फरक आहे सांगा? नाही, आपल्याच घरात स्वयंपाक केल्यासारखं मला वाटलं. हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण झीशी असं नातं हे खूप जुनं आहे. कारण झी मराठीला तुमच्यासारखा प्रेक्षक आहे आणि तुम्ही येता घरची चव घेऊन, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. हो. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. सीमाजी, मला सांगा, तुमच्या घरामध्ये बैठकीत शोकेस मध्ये काय काय ठेवलेलं आहे? माझी क्रॉकरी आहे बऱ्यापैकी. मला खूप आवडते आणि क्रॉकरी. बर, तुमच्या या लिव्हिंग रूम मध्ये हे पण ठेवा. घ्या.
तुमच्या छान. घरी ठेवा म्हणजे तुम्हाला आमची झी मराठीची आमच्या कुटुंबाची नेहमी आठवण येईल. झी मराठी सगळ्यांच्या हृदयात आहे. थँक्यू सो मच. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. खवय्यांनो, आज ज्या ताईंची भेट झाली त्यांचं नाव आहे सीमा आणि आपल्या भेटीला नाही ती सुद्धा एक सीमाच आहे, कारण आपलं प्रेम तर असंच कायम राहणार आहे. भेटूया पुढच्या भागात आपल्या झी मराठीवरती या पौष्टिक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. बाय.